चे सर्व अर्थातच विनायकजी वाघ यांची आज संध्याकाळच्या सदनामध्ये एक व्हिडिओ येईल. यस, थँक्यू सो मच, धन्यवाद. अल्पावधीत कला क्षेत्रामध्ये एक उंच भरारी घेणारं नाव अर्थातच विनायकजी वाघ. धन्यवाद, मनापासून हृदयाच्या अंतर्गणापासून धन्यवाद देतोय. जवा मॅचकडे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सुभाष वाजे आणि अनिल रोज. पाटील अनिल रोज नसं सुभाष वाजे गोलंदाजी मार्गवरती आलाय. प्रदीप कातवारे बेंडरगोलचं क्रिकेट पाहायला मिळते. दुसऱ्या बॉलला रात आणले बडाचं क्रिकेट पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई पाहायला मिळते. प्रदीप येतोय. पहिल्याच बॉलवरती स्विच हिटचा फटका खेळायचा होता. खोलात टाकलेला बॉल अनिल रोजला मात्र पूर्णपणे बीट टाकला गेला. यस, पुढील बॉल गोलंदाज सज्ज और फुल टॉस होता. टॅप केले बॉलला. मयूर मोरे तिकडे पडले, धर पडलेत, स्किड होतात. बॉलवती धावसका पाहायला मिळते ती 2. संघात श्री गणेश अकोड ओपन झालाय. धावसका धाव फलकावरती 2 ऑन द बोर्ड. मयूर मोरे थोडासा पाहू शकाल दुखापतग्रस्त झालाय. चांगले एफर्ट्स दिलेत. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस. त्याला फिल्डिंग लावून गेलं लगेच विठ्ठल खंडवे. आपण गोलंदाज सज्ज प्रदीप कातवारे. अक्षय 11 पेंडरगोल टीम कडनं बॅटिंगला अनिल रोज. फुल टॉस बॉल अडवा पाटणे. चांगला फटका स्लाइस केला अक्रॉस द लाईन. फटका जबरदस्त आहे. गॅप मध्ये बॉल निघून चाललाय डीप मिड विकेट बॉर्डरच्या बाहेर. क्रॅकिंग अनिल रोजचा वार. बॉल सीमा पार. 4 चौकार. धाव संख्या 6. ला पुढे ओपल केली जाते. इम्पॅक्ट थोडासा बाहेर. मिसिंग लेग पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. धाव संख्या 6. ऑलरेडी जय बदराम पिवळी संघ थेट पोहोचलाय क्वालिफायच्या राऊंड मध्ये बाय मिळून. आज आकाश वारगडे आणि कंपनीचा चांगला खेळ झालाय आजच्या दिवसामध्ये. फुलेंचा बॉल. चांगला फटका आहे. चांगला फटका ऑन साइडला. गॅप सिलेक्शन प्रॉपर अनिल रोजच्या मार्फत. इथे पाहू शकाल आपण व्हॉलीबॉल पाहिला असेल. हँडबॉल, बास्केटबॉल त्याच्या पद्धतीने बॉल उडवला गेलाय. टॅप केलाय. चेक केला जाईल. चौकार. रूल्स थोडेसे चेंज झालेले पाहायला मिळतात. बाहेर जाऊन तुम्ही जर बॉल अडवला तर चौकार आहे. धाव फलक हा स्टील 1 टू गो. गोलंदाज प्रदीप कातवारे.
हो दांडी गुल केली गेली आहे. तू मारले होते चौकार परंतु यावेळी मात्र अनिल रोजची दांडी गुल केली गेली. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. धावसंख्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाला मोरगे. रमेश कातवारे येतोय. या आयोजनाची सर्वात मोठी जबाबदारी जे हँडल करत आहेत ते मात्र आता इन ऍक्शन मध्ये आहेत गोलंदाजी मार्गवती. आणि भास्कर शेठ भगत नक्कीच टीमचं मात्र नक्कीच पाठबल वाढवत आहेत. ऐवाज हिलसाठी 300 रुपयाचा कॅश प्राईज. जाणू हिरवे साहेबांनी मात्र एटीएम ऑन केलंय. 100 रुपयाची वाढ केली आहे कारण मॅच रंगत चाललाय. ऐवाज हिलसाठी 300 रुपये. फुललेनचा बॉल चांगला फटका. सुभाष वाजे या बॉल वरती बॉल फेकून दिलाय. हाय हँडसम आउट ऑफ द मार्क. षटकार साधावा. आहे चौकार आहे. व्हॉलेंटियर देखील सांगतायत चौकार आहे पण तू चेक देखील केलाय. चौकार आहे चेक केलाय. यस थँक्यू धन्यवाद. योगेश टेनिस क्रिकेट.in कृष्णाजी भोईर सर. एक गडी बाद 14. पहिला बॉलमध्ये स्वागत केलं रमेश कातवारेचं सुभाष वाजे या बॅटरनं. पुढील बॉल रमेश बॅटिंगला सुभाष वाजे. स्लो वन डिलिव्हरी. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट केली गेली आहे. बॉलवरती जात आहेत चांगले फिल्डिंग. रनआउट साइड DRS घेतला गेलाय. एक्झॅक्ट चेक केला जाईल कारण ही स्पर्धा तब्बल 2 कॅमेरामध्ये कव्हर करण्यात येत आहे. योगेश टेनिस क्रिकेट.in चांगला कॅमेरा वर्क लाजबाब योगेश टेनिस क्रिकेटचा पाहायला मिळत आहे. एक्झॅक्ट चेक केला जाईल. थोडासा वेळ घेतला जाईल परंतु योग्य डिसिजन दिला जाईल. येस एक्झॅक्ट चेक केला जाईल. थोडासा वेळ घेतला जातोय. ओ युटी फलंदाज बाद. पाठ मागे राहिली आहे सुभाष वाजेची. योग्य डिसिजन. दूध का दूध पाणी 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 का पाणी केलंय थर्ड अंपायरने. वेगवेगळ्या अँगलनं मात्र चेक केलंय. 1+ विकेट. फलंदाज सुभाष वाजे बॅक टू पवेलियन. नवीन बॅटर प्रज्वल बुधर. 2 गडी बाद धावसंख्या 15 पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी रमेश कातवारे. पहिल्या षटकामध्ये थोडासा प्रदीप कातवारे थोडीशी मागणी ठरली होती परंतु या ओव्हरमध्ये चौकार गेल्यानंतर सुभाष वाजेचे एक महत्त्वपूर्ण विकेट घेतोय गोलंदाज रमेश कातवारे. पुढील बॉल बॅटिंगला बाला.
प्रज्वल ना येस बॅटिंगला बाला मोर्गे. हा बॉल डॉट योग्य लाईन. पहिलं षटक सकाळचं सत्रामध्ये जो संघ जिंकला होता अक्षय 11 पेंडरगोल. रमेश कातवरनं मिडनवर हाताळले होतं ते षटक. 2 गडी बाद 15 धावसका संघर्ष रात आणले पडा टीम. पुढील बॉल रमेश बॅटिंगला बाला. स्लो वन डिलिव्हरी उडवलाय बॉलला मिस टायमिंग. झेल झालाय विठ्ठल खंडवीच्या हातामध्ये विसावलाय. कमलाकर लोबी माफ करा कमलाकर लोबी यांच्या हातामध्ये विसावलाय. कमलाकर लोबीच्या मार्फत चांगली झेल झालाय कॅरी. आणखीन एक विकेटचा पता लागलाय. 15 वरती तिसरा धक्का संघर्षशील रातनले पडा संघाला. फलंदाज बाला मोर्गे पबिलेल मध्ये. जर आजच्या दिवसामध्ये जर अक्षय 11 पेंडरकोल संघ जर क्वालिफाय झाला तर भास्करजी भगत यांच्या मार्फत 15 टी शर्ट 77 चे टी शर्ट दिले जातील भास्कर शेठ भगत साहेबांकडनं. जर पेंडरकोल संघ जर आज क्वालिफाय झाला तर तब्बल 15 टी शर्ट 77 चे टी शर्ट दिले जातील भास्कर शेठ भगत साहेबांकडनं. यस गोलंदाज सज्जन रमेश बॅटिंगला गोकुलवड. काय बॉल होता प्रचंड वेग. तेच तर टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये इन स्विंग. रमेश कातवरेच्या मार्फत चांगली गोलंदाजी धारदार गोलंदाजी करतोय. 5 बॉल हाताळलेत 5 धावा खर्चले. 2 गडी बाद देखील केलेत या ओव्हरमध्ये रमेश कातवरेच्या मार्फत. पुढील बॉल गोलंदाज रमेश बॅटिंगला गोकुल. या बॉल वरती हो गई गलती. आता याचा भुगतान मात्र दंड भरावा लागेल. वाईड बॉल त्याच्यावरती चौकार. पंजा खोलला या बॉल वरती. धाव फलकावरती पाहायला मिळते. 20-20 ऑन द बोर्ड. एक्स्ट्रा रन्स महागात पडू शकतात. गोलंदाजांना चांगला बॉल हाताला वाईड होता पण तो विकेट किपर आणि स्लिप मध्ये थोडीशी फिल्डिंग पाहायला मिळते. किशोर बरोरा दुपारच्या सत्रामध्ये भरपूर जेवलाय. आज नॉनव्हेज होतं जेवायला म्हणून थोडासा लेझीपणा दाखवतोय किशोर बरोरा. पुढील बॉल रमेश लोअर फुल टॉस होता टॅप केले बॉलला. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. बॅकअप आहे यावेळी. 2 धावा धाव फलकावरती यशस्वीरित्या जुळले जातील. षटक क्रमांक दुसरं समाप्त. 2 षटकाचा खेळ झालाय. 3 गडी बाद 22 धावसंख्या रातनली पडा टीम. तीन गडी बाद 22 धावसंख्या. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाज येतोय रवी लोबी. पेंडरगोल आणखीन एक अस्त्र बाहेर काढले पेंडरगोल टीमना. रवी लोबी गोलंदाज. चांगला फटका टॅप केले बॉलला. डीप मध्ये फिल्डर दूरवरती आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. 2 धावा होतील का. वाऱ्याच्या वेगाने गुड रनिंग मिड विकेट. या 2च्या सायने स्कोर कार्ड मध्ये धावसंख्या लागली गेली ते धावा. गोलंदाज रवी उडवलाय बॉलला. आसमान दाखवलाय. पाऊसाला उंची गाठली आहे. झेल कॅरी झालेला पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागलेला पाहायला मिळतोय. फलंदाज ओयूटी फलंदाज बाद.
यांच्या मार्फत रमेश कातवरे तुमच्यासाठी या झेलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज भास्कर शेठ भगत साहेबांकडून आलेला आहे. या झेलसाठी तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या झेलसाठी आपण मॅच झाल्यानंतर घेऊन जायचंय. गोलंदाज सजय रवी बॅटिंगला अक्षय वांगड याही बॉलमध्ये ऑफ करायचा तो मिस टायमिंग फटका फसलाय. झेल किशोरच्या मार्फत झेल होल यशस्वीरित्या कंप्लीट. आणखीन एक विकेटचं पतन. 24 वरती 5 धक्के लागले गेले आहेत. आता भास्कर शेठ भगत यांच्या चेहऱ्यावरती आनंद गगनात मावेना झालाय. कॅश प्राइज नाही तर नक्की मोठी बक्षीस लागली गेली जर आजच्या दिवसामध्ये या आदिवासी चषक दिवस 5वा. आज जर अक्षय 11 पेंढरकोल संघ जर क्वालिफाय झाला तर तब्बल 15 टी शर्ट 70 चे 15 टी शर्ट हे अक्षय 11 पेंढरकोल संघाला दिले जातील. यस गोलंदाज सज्जा रवी बॅटिंगला गणेश याही बॉलमध्ये लॉफ केला. आणखीन एक मिस टायमिंग. आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक झेल टिपलाय. हुआ काय गोलंदाजी म्हणावी लागेल. टाळांचा कडकडत पाठराखे होताना पाहायला मिळतोय. हॅट्रिक कंप्लीट रवी लोबीने आजच्या दिवसामध्ये हॅट्रिक पाहायला मिळते आहे. रवी लोबी हॅट्रिक घेतलेला पाहायला मिळतो. गोलंदाज अक्षय 11 पेंढरकोल संघाकडनं 6वा धक्का लागलेला पाहायला मिळतो रातन लेबाडा संघाला. 6 गडी बाद 24. नवीन बॅटर अजय वांगड पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. म्हणजे हरे निकडे देखील उपस्थित झाले. त्यांचा संघ थेट क्वालिफाय झालेला आहे. तो अभ्यास करण्यासाठी आलेला आहे. कोणता प्लेअर कशा प्रकारे खेळतोय हे स्ट्रॅटर्जी आखण्यासाठी हरी निकडे आलेला आहे. 6 गडी बाद 24. आणखीन एक मिस टायमिंग. आणखीन एक विकेटची चान्स. आणखीन एक 4 बॉल मध्ये 4 विकेट. वा रवी लोबी आणि जानू हिरवे साहेबांकडनं कॅश प्राइज आलेला आहे. रवी लोबी तुला या गोलंदाजासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. काय गोलंदाजी मनमोहक. नाव सांगा. गाव आहे माझा पेंढरकोल आणि नाव आहे माझा रवी लोबी. गोलंदाजी मार्क वरती ऑन फायर. धारदार गोलंदाजी. अग्नीचे ज्वाले फेकते हातामधून. नवीन बॅटर सुरेश 4 बॉल मध्ये 4. आठवण आली नक्कीच शेनवॉनची. त्याने देखील IPL मध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाच्या टीम मधून खेळत असताना 4 बॉल मध्ये 4 विकेट घेतल्या होत्या. रवी लोबीची आठवण आली आहे नक्कीच. साई स्टार अल्यानीचा गोलंदाज हर्षल वालिंबेची आठवण आली आहे. मागच्या वर्षी SPL मध्ये शेंदूर प्रीमियर लीग मध्ये त्याने देखील 4 बॉल मध्ये 4 विकेट घेतल्या होत्या. बरोबर आहे समीर सर. गोलंदाज सज्जा रवी आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन. आणखीन एक चान्स बनलेली. कमलाकर त्या बॉलमध्ये जात आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. रनआउटची चान्स. रनआउटची चान्स. यस पंच DRS आहे का. यस फिल्डिंग करणाऱ्या टीमने मात्र DRS घेतलेला आहे. अंपायरने यस अंपायरने मात्र नक्की सोपवल्या. तिसऱ्या पंचांमध्ये कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जुळले जातील. रेड सिग्नल OUT आउट. फलंदाज बाद. बॉल हातात आहे. +1 विकेट. क्लिअर आउट आहे.
ज्यावेळी नक्की स्टंपला लावला तेव्हापर्यंत बॉल हातातच होता. एक्झॅक्ट क्लिअर डिसिजन. 8 गडी बाद 25. 8 गडी बाद 25 धाव संख्या. 5 बॉल मध्ये 5 चमत्कार आणि 500 रुपये रवी लोबीसाठी नक्कीच कॅश प्राइज आलेला आहे. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय आदरणीय जाणूजी हिरवे साहेबांकडनं 500 रुपये दिले जातील. मयूर मोरे आलेत, नक्कीच पाहू शाल. मयूर एडिटर्स अर्थात मयूर मोरे कला क्रीडा क्षेत्रातील आणखीन एक मोठं नाव. शहापूरच्या परिपटलावरती उभवता सितारा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. त्याने देखील अल्पावधीतच नक्कीच एडिटिंग क्षेत्रातील उंच भराने घेणारा हा खेळाडू मयूर मोरे गोलंदाजी ट्रॅकवरती. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 8 गडी बाद 25. 2च विकेट राहिलेले आहेत. मयूर मोरे आलाय गोलंदाजी मार्कवरती. पुढील बॉल मयूर. गोकुल वड बॅटिंगला. चान्स बनली होती. एक धाव येते. यस 1 फॉर द ओव्हर असं वॉर्न सुद्धा केलं गेलंय. त्या बॉलमध्ये एक धाव कंप्लीट. धावसंख्या 26. 8 गडी बाद 26. अनोख्या शैलीचा फटका लाजबाब. धावा कशाही होत परंतु येणं गरजेचं आहे. परंतु फिल्डिंग लाजबाब पाहायला मिळते आहे. विठ्ठल थोडंसं मात्र घाई करून दाखवतोय. 2 धावा धाव फलकावरती कंप्लीट. या 2च्या साने धावसंख्या जाते 8 गडी बाद 28 याकड्यावरती. मॅच मात्र रंगेल. मॅच शेवटपर्यंत जाईल यात शंका नाहीये. 8 गडी बाद 28. पुढील बॉल मयूर. बॅटिंगला बंधू. ओरपीचा बॉल. चांगला फटका आहे. थोडासा रमेश कातवारे फंबलिंग. घाई गडबड करत दाखवते. 2 धावा कंप्लीट. 2च्या साने धावसंख्या पाहायला मिळतील 30 ऑन द बोर्ड. 8 गडी बाद 30 धाव संख्या. काय गोलंदाजी. रवी लोभीचा स्पेल्स पूर्णपणे थांबून ठेवलं होतं त्या ओव्हरमध्ये. का रवी लोभी सारखा गोलंदाज पाहायला मिळाला त्या ओव्हरमध्ये. कट करायचा होता. पुन्हा एकदा कट केले बॉलला. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न. कमलाकर येतोय त्या बॉलवरती. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आठ गडी बाद धावसंख्या पाहायला मिळतात 32. 8 गडी बाद 32. संघर्ष 11 रातातले बडा विपक्ष अक्षय 11 पेंडर गोल. काय सामना पाहायला मिळतो. हाय व्होल्टेज ड्रामा. कोण पडेगा किस पर बारी ही वेळ सांगून जाईल. चांगला फटका गॅप मध्ये बॉल. वा लाजबाब टायमिंग पाहायला मिळाले. केली चुकी. 2 पायाच्या मधोमध बॉल निघून चालला बॉल लाईनच्या बाहेर. या बॉलवरती आलाय चौकार. ज्ञानेश्वर बरोरा खराब फिल्डिंग. धावसंख्या या 4च्या साठी धावसंख्या जाते 36 याकड्यावरती 36. 8 गडी बाद 36. शेवटचा बॉल. 4थ्या षटकातील शेवटचा बॉल आहे. पुढील बॉल मयूर. कट करायचा होता. 4 षटकाचा खेळ झालाय समाप्त. 8 गडी बाद 36 आणि जिंकण्यासाठी 37 धावींची गरज. 24 बॉल 37 धावींची गरज. चला फिल्डिंग सुभाष वाजे. आपण लवकर फिल्डिंग लावून घ्या. हा बॅटिंग समरी दाखवला जातोय. मॅच समरी पहिल्या मॅचची बॅटिंग बॉलिंग समरी दाखवली जाते योगेश टेनिस क्रिकेटच्या मार्फत.
चला फिल्डिंग लावून घ्या. सलामवीर बॅटर अक्षय 11 पेंडरगोल टीम आपले सलामवीर बॅटर लवकरात लवकर पाठवायचे. सलामवीर जोडी मयूर मोरी आणि रमेश कातवारे ही जोडी पाहायला मिळते अक्षय 11 पेंडरगोल संघाकडनं. झाल्या 37 धाब्यांची गरज आमचे चंदर सर पाहू शकाल स्कोरच्या माध्यमातून भूमिका पार पडत आहेत. थोडंसं दीपक बरोबर सरांना मात्र त्यांनी सुट्टी दिलेली आहे. 24 मध्ये बनवायच्या 37 दोन बॅटर रमेश कातवारे आणि मयूर मोरे. गोलंदाजी ट्रॅक वरती रातनलापाडा एक्सप्रेस अनिल रोज येतोय. 24 मध्ये बनवायच्या 37 बॅटिंगला पाहायला मिळतोय रमेश, नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय मयूर मोरे. गोलंदाज अनिल रोज, बॅटिंगला रमेश कातवारे. पहिलाच बॉलवरती लॉफ्ट करायचं होतं, पहिलाच बॉलवरती फटका फसलाय. सुरेश करणार नाही चुकी. पहिलाच बॉलवरती पहिला धक्का दिला, इरादा पक्का अनिल रोजचा, कारण धक्का पहिला दिलाय रमेश कातवारे. बॅक टू पॅव्हिलियन. आदिवासी समाजाचे नवीन बॅटर विठ्ठल खंडवी येतोय. पहिल्या बॉलवरती पहिला धक्का दिलाय रमेश कातवारे. शून्याचा चष्मा घेऊन मात्र डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती मात्र ब्रेक थ्रू मिळून देतोय आपल्या संघासाठी अनिल रोजच्या मार्फत. बॉलवरती एक धाव तर कंप्लीट केली आहे. संघाचं श्री गणेश झालंय ओपन, खाता ओपन झालाय. अक्षय 11 पेंडरगोल संघाचं धावसंख्या 1 गडी बाद 1. 22 मध्ये अजून बनवायच्या 36 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये केलेली गोलंदाजी चांगली होती. 37चा टार्गेट दिलं होतं, परंतु पहिल्या 17 मध्ये चांगली गोलंदाजी. रमेश असेल, प्रदीप असेल, मयूर, त्यानंतर रवी आउटसाइड ऑफ स्टंप वाईट बॉल. धावसंख्या धाव फलकावरती 2 पाहायला मिळते आहे. एक अतिरिक्त धाव मात्र जॉईन होताना पाहायला मिळते. 1 गडी बाद 2. गोलंदाज अनिल, बॅटिंगला मयूर मोरे. हा बॉल देखील जाऊ दिलाय, वाईट बॉल. धावसंख्या 3. 2 वाईट हातलेत बॅक टू बॅक अनिल रोजच्या मार्फत. 1 गडी बाद धावसंख्या 3. हाई बॉल जाऊ दिलाय. बॅक टू बॅक वाईडची हॅट्रिक झालेली पाहायला मिळते आहे. बॅक टू बॅक 3 वाईड. लेंथ लाईन अनिल रोजला कमबॅक करावा लागेल. 22 मध्ये बनवायच्या 33 धावसंख्या झाल्यात. 1 गडी बाद 4. अयुवा झेलसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज लागलेला आहे मित्रांनो. अयुवा झेलसाठी ओरबीचा बॉल चांगला होता. पॅटर्न मध्ये टाकलेला फटका. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न. 2 धावा. गोकुळ होता कीपर.
दोन धावा धाव फलकामध्ये यशस्वीरित्या जुळलं जाईल. एक गडी बाद 6. चान्स बनली होती धावचीची, परंतु थ्रो ॲक्युरेट नव्हता आणि बॉल विकेट किपरने देखील कलेक्ट करताना थोडीशी घाई करून दाखवली, गडबड केली विकेट किपरनं. एक गडी बाद 6. पुढील बॉल हाई बॉल जाऊ दिलाय. परत एकदा वाईड बॉल. धावसंख्या 7. तब्बल 4 वाईड हाताळलेत गोलंदाज अनिल रोजनं. या वर्षी नक्की यंदाच्या सीझनला मॅन ऑफ द सिरीजच्या नावात बाईक पटकवणारा खेळाडू गोलंदाजी मार्कमध्ये अनिल रोज. अक्रॉस द लाईनने फटका चांगला आहे, गॅपमध्ये बॉल. क्रॉस बॅटने फटका, बॉल चाललाय नक्की दन 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 करत. क्रॅकिंग 4 मयूर मोरेच्या बॅटमधनं हा बॉल बती आलाय. अक्षय इरवन पेंडर गोल टीमकडनं आनंदीमय करणारा फटका. चौकार. 4 बॉल हाताळलेत, 1 गडी बाद 11 धावा. पुढील बॉल अनिल रोज. पुढील बॉल अनिल. लॉफ केलाय, मिस टायमिंग फटका फसलाय. गोलंदाज मला वाटेल की अनिल रोज ट्राय करतील, परंतु सुभाष वाजे ट्राय करतायत. 11 वरती लागलाय दुसरा धक्का. कमबॅक पुन्हा एकदा केले गेले अनिल रोजच्या मार्फत. लागलेला 11 वरती दुसरा धक्का. नवीन बॅटर रवी लोभी. काही बॉलवरती पाहू शकता दांडी दांडी गुल, क्लीन बोल्ड. रवी लोभी आला. रवी लोभीची दांडी गुल केली, क्लीन बोल्ड. या ओव्हरमध्ये धावा सुद्धा आल्यात, परंतु विकेट सुद्धा महत्त्वपूर्ण 3 गेलेले आहेत. षटक पहिला समाप्त. 3 गडी बाद 11. 18 मध्ये बनवायच्या 26. 3 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. नवीन बॅटर दीपक सराई. दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. गोलंदाज येत आहेत. गणेश येतोय. 18 मध्ये बनवायच्या 26 बॅटिंगला विठ्ठल खंडवी. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या, 3 गडी सुद्धा बाद झालेले आहेत. अजून 18 मध्ये बनवायच्या 26 धावा. 18 बॉल जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. गोलंदाज गणेश, बॅटिंगला विठ्ठल खंडवी. ओव्हर द विकेट टाकलेला बॉल, चांगला फटका आहे. अनिल रोज त्या बॉल खाली जात आहेत. एकापेक्षा जास्त मिळणार नाही आहे. एका सिंगलच्या मार्फत धावसंख्या जाते आहे 12. याकडे वर 3 गडी बाद 12. 17 मध्ये बनवायच्या 25 धावा. गोलंदाज सज्ज गणेश, बॅटिंगला दीपक सराई. क्विरकटचा फटका सुजवायचा होता. बॅकवर्ड पॉइंटचा नक्की जो खाली इलाका आहे त्याच्यामध्ये त्याला भेदायचं होतं. तो स्क्वेअरचा फटका सजवायचा होता. आलेला हा चेंडू डॉट बॉल. 16 मध्ये बनवायच्या 25 धावा. 16 चेंडू आणि 25 धावांची गरज. समोर खेळलेत 20 मध्ये. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. एका धावेने धाव फलक मात्र पुढे जातोय. 3 गडी बाद 13. पुढील बॉल गणेश, बॅटिंगला विठ्ठल खंडवी. टॅप केले बॉलला. रनआउटची चास. दीपक सराईला जावले पहिल्या मध्ये. आणखीन एक धक्का लागलाय. नवीन बॅटर प्रदीप कातवारे. 4 गडी बाद झालेले 13 वरती.
14 मध्ये बनवायच्या 24. फुलटॉस बॉल ऑफ करायचा होता. मिस टायमिंग सुभाष वाजे. त्या बॉल मध्ये एक सोपा झेल पकडला जाईल. 5वा धक्का लागला 13 वरती. 5 गडी बाद 13 धावसंख्या. हाईट फॅक्टर साठी डीआरएस घेतलेला आहे. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. खाली डीप होतोय. इट इज अ फेअर डिलिव्हरी. नवीन बॅटर ज्ञानेश्वर बरोरा. पाच गडी बाद 13. नवीन बॅटर ज्ञानेश्वर पाहायला मिळतोय. तेरा मध्ये बनवायच्या 24. बॅटिंगला ज्ञानेश्वर. हाई बॉल प्रचंड वेग होता. लाजबाब गोलंदाजी गणेशच्या मार्फत. 12 मध्ये बनवायच्या 24. 12 मध्ये बनवायच्या 24. 12 सरासरीने स्कोर कार्ड मध्ये धावा घ्याव्या लागतील. चला फास्ट घ्यायचा. अजून एक सामना खेळवायचा. घड्याळामध्ये 4:30 वाजून गेलेले आहेत. अनिल सालकर. महेंद्र वाघ सरांचं देखील शुभागमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. या आयोजनाचा देखील भाग आहात असे नक्कीच आमचे परम मित्र महेंद्रजी वाघ सर इथे शुभागमन झालंय. आपलं वेलकम. गोलंदाज सज्ज अनिल सालकर. बॅटिंगला प्रदीप. याही बॉलमध्ये शरीराचा वेग देणारा बॉल नकार दिलाय. लेट लाईन चांगला बॉल. हा बॉल डॉट टाकला गेलाय. चांगला बॉल. 11 मध्ये बनवायच्या 24 धावा. 11 चेंडू 24 धावांची गरज. 37चं टार्गेट दिलं होतं. 4 ओव्हरमध्ये 37चं टार्गेट. त्याचा पाठलाग करताना मात्र तब्बल 5 गडी बाद झालेले आहेत. 11 मध्ये बनवायच्या 24. पुढील बॉल अनिल सालकर. बॅटिंगला प्रदीप कातवारे. आडवा बाटने लॉफ करायचं होतं. मिस टायमिंग. फटका फसलाय. फिल्डरने मात्र केली चुकी. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. बॉल वरती भरपूर काय घडलंय. धावा देखील जेल्स देखील सुटलाय. 2 धावा देखील आल्या. तिसरी सुद्धा झाली असती. 2 धावा कंप्लीट. 10 मध्ये बनवायच्यात 22 धावा. 10 चेंडू 22 धावांची गरज. जो जिंकेल तो थेट जय बजरंग पिवळी संघाशी फाईट करेल. पुढील बॉल. याही बॉलमध्ये क्रॉस बॅटने फटका. पुन्हा एकदा चान्स बनली आहे. फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल झालाय कॅरी. रिलीज झेल लागलेला. आणखी एक धक्का. 6 वरती 15 वरती लागलेला 6वा धक्का. आता 9 मध्ये बनवायचे 22. नवीन बॅटर कमलाकर लोभी.
9 मध्ये बनवायच्यात 22 नवीन बॅटर कमलाकर लोबी अनिल सालकर राधांदेपडा टीम कडनं 9 मध्ये बनवायच्यात 22 आई बॉल मध्ये मिस टायमिंग झेल सोडलाय रन आउट कमलाकर लोबीचा देखील काम तमाम 1+1 विकेट आणखीन एक विकेट जबरदस्त 7वा धक्का लागलाय नवीन बॅटर जातोय सौरभ लोबी 16 वरती लागल्यात 7वा धक्का 8 मध्ये बनवायच्यात 21 धावा टी शर्ट नक्कीच आठवण बरी झाली करून दिली भास्कर शेठ भगत साहेबां कडनं मोठी बक्षीस आहे जर अक्षय 11 पेंडुरगोल संघ जर विन झाला तर 70-70च्या 15 टी शर्ट दिले जातील अनिल चांगला फटका गॅप मध्ये बॉल आता मात्र प्रॉपर गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे आलाय सौरभ लोबीच्या बॅट मधनं आलाय चौकार धावसंख्या 4 ने पुढे जाईल 20-7 मध्ये बनवायच्या 17-17चं समीकरण आहे कोणावर ते असेल खतरा कारण ज्या ज्या वेळी 17 असतो त्या वेळी खतरा असतोच 7 मध्ये 17 17 7 गडी बाद 20 7 बॉल 17 लाऊड अपील केली होती हाऊ वॉज दॅट अंपायर डिसाइड फायनल डिसेंट डॉट बॉल आता 6 मध्ये बनवायच्या 17 धावा 6 चेंडू 17 धावांची गरज 6 बॉल 17 चौथ्या षटकाला झाली सुरुवात बाला मोर्गी येतोय 6 मध्ये बनवायच्या 17 धावा मध्ये बनवायच्या 17 बॅट्समन पाहिजे ना मागचा सामना काय जिंकवला होता आकाश वारगडे नावाच्या फलंदाजानं काय बॅटिंग केली शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी संघाला मात्र नक्की विजयाची आशा दाखवली आणि विजय नक्कीच प्राप्त करून दिला आकाश वारगडे आणि पिवळी संघाला थेट क्वालिफाय मध्ये पोहोचवलंय पण तू या मॅच मध्ये काही 6 मध्ये बनवायचे 17 6 बॉल 17 पहिलाच बॉल चांगला फटका आहे ऑन साइडला फिल्डर आले केलेली चुकी महागात पडते हा बॉल आलाय संघर्षमय करणार आलेला चौकार 5 मध्ये बनवायच्या 13 धावा 5 बॉल 13 धावांची गरज जनतेसाठी समाजासाठी दिन रात्री सेवा करी कार्यकर्ते हो मुझे थँक्यू 5 मध्ये बनवायच्या 13 धावा हा चौकार आलाय ज्ञानेश्वरच्या बॅट मधनं 5 मध्ये 13 धावा बॉल मध्ये पाहू जाल तिखट बाउन्सर पाहायला मिळतोय डॉट बॉल 4 बॉल 13 धावांची गरज पुढील बॉल बाला ऑन दी अप खेळायचं होतं ऑन दी अप खडे जाग्यावरून तो रूम बनवून खेळायचं होतं बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट 3 मध्ये बनवायच्या 13 3-13 अकुलचा बॉल खोदून काढलाय आता 2 मध्ये बनवायच्या 12 धावा 2 बॉल मध्ये 2 गोल्डन षटकार सौरभ लोबी बॅटिंगला असेल 2 मध्ये 12 धावा 2 बॉल मध्ये 2 षटकार मारायचे दोन बॉल 12
चांगला बॉल, सबमरीन बॉल, गुडघ्याच्या खाली राहिलेला बॉल. गुडलेनची गोलंदाजी, गुडलेन स्पॉटवरती. या बॉलवरती पाहू शकाल अभिनंदन टीम, संघर्ष रात आणले बडा टीम. आणि हार्ड लक देऊया अक्षय 11 पेंडर गोल्ड. आजच्या दिवसातील नक्कीच शेवटचा सामना असेल. चला लवकर लवकर टॉससाठी जॉईन व्हा. जय बजरंग पिवळी टीमचे कॅप्टन आणि संघर्ष 11 रात आणले बडा टीमचे कॅप्टन. आजच्या दिवसातील शेवटचा सामना